तुमच्या घरात किती वस्तू आहेत ज्या तुम्ही गेल्या 6 महिन्यात एकदाही वापरलेल्या नाहीत? थोडा वेळ थांबा आणि खरंच विचार करा. तुमच्या कपाटातला एखादा शर्ट जो आता तुम्हाला बसतही नाही, पण तो अजूनही तिथे आहे. एखादी जुनी बॅग जी तुम्ही कुठे घेऊनही जात नाही. जुना मोबाईल, जुना चार्जर, काही जुनी कागदपत्र, कधी काळी आवरलेली एखादी वस्तू आणि काही अशा वस्तू ज्यांच्याकडे पाहिलं की तुम्हाला एखादी जुनी व्यक्ती, जुना प्रसंग किंवा तुमच्या आयुष्यातला एखादा काळ आठवतो. आता स्वतःला एक प्रश्न विचारा. या सगळ्या वस्तूंपैकी किती वस्तू खरंच तुमच्या आजच्या आयुष्यात उपयोगी आहेत? कदाचित उत्तर फार मोठं नसेल, पण तरीही आपण त्या वस्तू सोडत नाही. का? कारण मन लगेच काहीतरी कारण शोधतं. कधीतरी उपयोगी पडेल. हे महाग घेतलं होतं. हे फेकून कसं देऊ? ही वस्तू अमुक व्यक्तीने दिली आहे. याच्याशी माझी आठवण जोडलेली आहे. आता नाही वापरत, पण भविष्यात कदाचित लागेल. आणि मग एक छोटीशी वस्तू आपल्या घरात वर्षानुवर्ष राहते. पण खरी गंमत इथे सुरू होते. आपण म्हणतो ही वस्तू माझी आहे. पण कधी आपण स्वतःला विचारलं आहे का, ही वस्तू माझ्या आयुष्यात काय करत आहे? कारण वस्तू घरात फक्त जागा घेत नाहीत, त्या आपला वेळ घेतात. त्यांची स्वच्छता करावी लागते. त्यांना व्यवस्थित ठेवावं लागतं. त्यांची देखभाल करावी लागते. कधी त्या शोधाव्या लागतात, कधी त्यांना हलवावं लागतं. आणि कधी-कधी फक्त त्यांच्याकडे पाहूनही मनाला निर्णय घ्यावा लागतो. हे ठेवायचं की नाही? कल्पना करा, तुमच्या घरात 100 वस्तू आहेत. त्यापेक्षा तुमच्याकडे 500 वस्तू असतील तर तुम्ही 5 पट आनंदी व्हाल का? नाही. पण कदाचित 5 पट वस्तू सांभाळण्याची जबाबदारी वाढेल. आणि इथेच फुमियो सासाकी यांच्या विचारांचा खरा अर्थ समोर येतो. त्यांनी सुरुवातीपासून साधं, मोकळं आणि अत्यंत मितव्ययी जीवन जगलं होतं असं नाही. त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातही वस्तू होत्या. इतरांशी तुलना होती. स्वतःबद्दलच्या भावना होत्या. आणखी काही मिळवलं तर कदाचित आपण अधिक समाधानी होऊ अशी इच्छा होती. आपल्यासारखंच. पण एका टप्प्यावर त्यांना जाणवायला लागलं, आपल्याला आनंदी होण्यासाठी खरंच आणखी किती गोष्टी हव्या आहेत. नवीन वस्तू घेतली की काही काळ मन आनंदी होतं. नवीन कपडे घेतले, नवा मोबाईल घेतला, घरासाठी एखादी नवीन वस्तू घेतली. त्या क्षणी आपल्याला वाटतं, हो, आता छान वाटते. पण काही दिवसांनी तीच वस्तू सामान्य होते. मग मन पुन्हा काहीतरी नवीन शोधतं. नवीन वस्तू, नवीन इच्छा, नवीन आकर्षण आणि पुन्हा थोडा आनंद. मग पुन्हा सवय आणि पुन्हा पुढची इच्छा. म्हणजे आपण आनंद जगतोय की आनंदाच्या पुढच्या वस्तूचा शोध घेतोय? आता आणखी एक प्रसंग विचार करा. तुमच्या कपाटात एक जुना शर्ट आहे. तुम्ही तो वापरत नाही. पण तो फेकायचा म्हटलं की मन थांबतं. का? कारण तो फक्त शर्ट राहिलेला नाही. तो एखाद्या काळाची आठवण झाला आहे. कदाचित पहिल्या नोकरीची, कदाचित एखाद्या खास व्यक्तीची, कदाचित आयुष्यातल्या एखाद्या सुंदर दिवसाची. म्हणून आपण वस्तूला धरून ठेवतो. पण इथे पुस्तक आपल्याला एक अतिशय खोल प्रश्न विचारायला लावतं. आठवण त्या वस्तूमध्ये आहे का, की आपल्या मनात? जर वस्तू नसेल तर आठवणही नाहीशी होईल का? कदाचित नाही. कारण वस्तू ही आठवणीची खूण असू शकते. पण आठवण स्वतः आपल्या मनात असते. आणि हेच समजून घेणं महत्त्वाचं आहे. कारण वस्तू सोडण्याचा अर्थ भूतकाळ सोडणं नाही. कधीकधी तो भूतकाळ वस्तूशिवायही आपल्या मनात जिवंत ठेवता येतो. पण काही वस्तू
आपण आठवणीसाठीही ठेवत नाही, फक्त एका वाक्यामुळे ठेवतो, कधीतरी उपयोगी पडेल. हे कधीतरी किती शक्तिशाली आहे नाही का? आज उपयोग नाही, उद्या उपयोग नाही, पुढच्या महिन्यातही उपयोग नाही, पण तरीही आपण ती वस्तू ठेवतो, कारण भविष्यात कदाचित तिची गरज पडेल अशी कल्पना मनात असते. आणि त्या काल्पनिक भविष्यासाठी आपण वर्तमानातील जागा देतो. घरातील जागा, कपाटातील जागा, वेळ, लक्ष आणि मानसिक ऊर्जा. मग एक मोठा प्रश्न उभा राहतो, आपण वस्तू जमा करतोय की वस्तूंसाठी आपल्या आयुष्यात जागा निर्माण करत राहतोय? आणखी एक गोष्ट, कधीकधी वस्तू आपली ओळखही बनतात. महागडा मोबाईल, ब्रँडेड कपडे, सुंदर घर, मोठी गाडी, अनेक पुस्तके, नवीन उपकरणे, आणि नकळत आपण स्वतःची किंमत वस्तूंशी जोडायला लागतो. माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे, लोक मला कसं पाहतील? पण स्वतःला एक प्रश्न विचारा, या सगळ्या वस्तू माझ्याकडे नसतील तर मी कोण आहे? हा प्रश्न अस्वस्थ करू शकतो, पण कदाचित हाच प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण गुड बाय थिंग्स हे फक्त घरातील वस्तू कमी करण्याचं पुस्तक नाही. हा स्वतःच्या आयुष्याकडे नव्या नजरेने पाहण्याचा प्रवास आहे. काय ठेवायचं, काय सोडायचं, कशाला खरंच मूल्य आहे, कशाला आपण फक्त भीतीमुळे धरून ठेवतो, कशाला आपण आठवणीचं नाव देतो, आणि कशाला आपण स्वतःची ओळख समजतो. कदाचित साधं जीवन म्हणजे आपल्या घरात काहीही नसणं नाही. कदाचित त्याचा अर्थ असा आहे, जे खरंच महत्त्वाचं आहे त्यासाठी आपल्या आयुष्यात जागा असणं. कारण शेवटी प्रश्न हा नाही, माझ्याकडे किती वस्तू आहेत. खरा प्रश्न आहे, या वस्तूंसाठी मी माझ्या आयुष्यात किती जागा दिली आहे. आणि कदाचित या एका प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात केली तर आपण फक्त आपलं घर बदलणार नाही, आपण आपल्या जगण्याची पद्धत बदलायला सुरुवात करू. गरज संपली तरी इच्छा का संपत नाही? आपण एखादी वस्तू खरेदी करतो तेव्हा त्या वस्तूसोबत फक्त तिची किंमत घरी येत नाही, तिच्यासोबत एक अपेक्षाही येते. ही घेतल्यावर माझं आयुष्य थोडं चांगलं होईल. नवा मोबाईल घेताना आपल्याला फक्त मोबाईल नको असतो, तो अधिक चांगला अनुभव देईल, काम सोपं करेल, आपल्याला अद्ययावत ठेवेल अशी अपेक्षा असते. नवीन कपडे घेताना फक्त कपडा घेतलेला नसतो, त्याच्यासोबत स्वतःबद्दल थोडं चांगलं वाटण्याची भावनाही जोडलेली असते. घरासाठी एखादी वस्तू घेताना वाटतं, आता घर अधिक व्यवस्थित दिसेल, आणि काही वेळा हे खरंही ठरतं. नवीन वस्तू उपयोगी पडते, काम सोपं होतं, काहीतरी सुंदर दिसतं, आपल्याला आनंद मिळतो. मग समस्या नेमकी कुठे आहे? समस्या वस्तू घेण्यात नाही. समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा वस्तूंची संख्या वाढत जाते, पण समाधान त्याच वेगाने वाढत नाही. एक वस्तू आली, मग दुसरी, मग तिसरी, आणि हळूहळू आपल्याला स्वतःच्या गरजा आणि मनाच्या मागण्या यांच्यातला फरक जाणवेनासा होतो. इथे फुमिओ सासाकी यांचा विचार महत्त्वाचा ठरतो. त्यांच्या मते आपण अनेकदा स्वतःला असा समज करून देतो की अधिक वस्तू म्हणजे अधिक सुख. पण वस्तू मिळाल्यानंतर मिळणारा आनंद कायमचा नसतो. नवीन गोष्ट सुरुवातीला विशेष वाटते, तिच्याकडे पुन्हा पुन्हा पाहावंसं वाटतं, तिचा वापर करताना समाधान मिळतं. पण काही काळ गेल्यावर ती आपल्या रोजच्या आयुष्याचा सामान्य भाग बनते. वस्तू कालपर्यंत विशेष होती, ती आज साधी वाटू लागते, आणि मग मनाची नजर पुढच्या गोष्टीकडे वळते. याच ठिकाणी एक सूक्ष्म चक्र तयार होतं. इच्छा, खरेदी, आनंद, सवय, पुन्हा इच्छा. हे चक्र नेहमी मोठ्या वस्तूंमुळेच तयार होत नाही,
कधी एखादा छोटासा ऑनलाईन व्यवहारही त्याची सुरुवात करू शकतो. फोनवर एखादी वस्तू दिसली, ती आपल्याला आवडली, तिच्यावर सवलत आहे. मन म्हणतं, आत्ताच घेतली नाही तर नंतर महाग मिळेल. खरंच गरज आहे का? हा प्रश्न मागे पडतो आणि ही संधी चुकवायची नाही हा विचार पुढे येतो. वस्तू घरी येते. काही दिवस तिचा वापर होतो. मग ती इतर वस्तूंसारखीच एका कोपऱ्यात स्थिरावते. पण त्या खरेदीचा एक परिणाम मात्र राहतो. आपल्या घरात आणखी एक वस्तू वागलेली असते आणि याच गोष्टीकडे पुस्तक आपल्याला बारकाईनं पाहायला लावतं. आपण प्रत्येक वेळी काहीतरी विकत घेताना फक्त पैसे खर्च करत नसतो. त्या वस्तूसाठी जागा देतो, तिच्यासाठी वेळ देतो, तिची काळजी घेतो. कधी तिची स्वच्छता करतो, कधी ती कुठे ठेवली आहे हे शोधतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आयुष्यात तिचं अस्तित्व स्वीकारतो. म्हणूनच खरेदी करण्यापूर्वी विचारण्यासारखा प्रश्न फक्त हे मला परवडतं का इतकाच नसतो. त्यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न आहे, हे माझ्या आयुष्यात खरंच काही वाढवणार आहे का? कारण स्वस्त वस्तू ही अनावश्यक असू शकते आणि महाग वस्तू ही योग्य ठरू शकते. मुद्दा किमतीचा नाही, मुद्दा मूल्याचा आहे. एखादी वस्तू तुमचं काम सोप करत असेल, तुमच्या जीवनात उपयोग निर्माण करत असेल, तुम्ही तिचा आनंद घेत असाल तर तिचं असणं चुकीचं नाही. पण एखादी वस्तू फक्त म्हणून ठेवली आहे की सगळ्यांकडे आहे, कधीतरी लागेल, चांगली दिसते, पैसे खर्च केले आहेत, लोकांना आवडेल, तर एकदा थांबून स्वतःकडे पाहण्याची गरज आहे. कारण कधीकधी आपण वस्तू विकत घेत नसतो. आपण त्या वस्तूमुळे मिळेल अशी कल्पना केलेली भावना विकत घेत असतो. नवीन कपड्यांसोबत आत्मविश्वास, नवीन उपकरणासोबत प्रगतीची भावना, महागड्या वस्तूसोबत प्रतिष्ठा आणि नवीन वस्तूसोबत नवीन सुरुवात. पण वस्तूने दिलेली भावना कायम टिकत नाही, म्हणून पुढची वस्तू आकर्षक वाटते. इथूनच गुड बाय थिंग्सचा विचार अधिक खोल होतो. मितव्ययी साधेपणा म्हणजे स्वतःला वस्तूंपासून वंचित ठेवणं नाही. तो स्वतःला एक वेगळा प्रश्न विचारायला शिकवतो. मला हे खरंच हवं आहे की मला हे मिळाल्यावर कसं वाटेल ही भावना मला हवी आहे? या दोन गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे आणि हा फरक लक्षात आला तर खरेदीची पद्धत बदलू शकते. घरात येणाऱ्या वस्तूंची संख्या बदलू शकते आणि कदाचित त्याहून महत्त्वाचं, आपल्याला आनंद कुठे शोधायचा आहे याचा शोधही बदलू शकतो. पण इथे अजून एक अडचण आहे. काही वस्तू आपण वापरत नाही हे आपल्याला माहीत असतं, तरी त्या बाहेर काढण्याचा विचार केला की हात थांबतो. कारण त्या वस्तूंची किंमत त्यांच्या उपयोगापेक्षा आपल्या भावनांमध्ये मोठी झालेली असते. आणि पुढचा प्रश्न तिथूनच सुरू होतो. आपण वस्तू जपतोय की त्या वस्तूंमध्ये दडलेल्या आठवणी जपतोय? वस्तू नाहीत, आपण त्यांच्याशी जोडलेल्या भावना धरून ठेवतो. एका घरातली एक साधी गोष्ट कधीकधी त्या घरातल्या बाकी सगळ्या वस्तूंपेक्षा जास्त महत्त्वाची बनते. ती एखादा जुना शर्ट असू शकतो, एखादं पत्र, पहिल्या पगारातून घेतलेली वस्तू, एखाद्या जवळच्या व्यक्तीने दिलेली भेट किंवा वर्षानुवर्ष वापरात नसलेली एखादी छोटी वस्तू. तिची किंमत कदाचित आज काहीच उरलेली नसते, पण तरी ती फेकण्याचा विचार आला की मन तयार होत नाही. कारण त्या क्षणी आपण त्या वस्तूकडे वस्तू म्हणून पाहतच नसतो. आपल्याला तिच्या मागची एक गोष्ट दिसत असते, एक माणूस, एक प्रसंग, आयुष्यातला एखादा टप्पा किंवा स्वतःची जुनी ओळख. आणि म्हणूनच काही वस्तू घरात जागा व्यापत नाहीत, त्या आपल्या आठवणींमध्ये जागा व्यापून बसलेल्या असतात. याच ठिकाणी फुमिओ सासाती यांचा विचार अधिक खोल होतो. आपण अनेकदा म्हणतो, ही वस्तू कशी फेकू, ही तर आठवण आहे. पण एकदा शांतपणे विचार केला तर एक महत्त्वाचा फरक दिसतो. वस्तू आणि आठवण एकच गोष्ट नाही. एखादा जुना फोटो फाडला तरी तो दिवस घडलेला असतो.
एखादी भेटवस्तू जवळ ठेवली नाही तरी ती व्यक्ती आपल्या आयुष्यात आलेली असते. एखादा जुना कपडा सोडला तरी त्याच्याशी जोडलेला अनुभव आपल्या मनातून नाहीसा होत नाही. वस्तू ही अनेकदा आठवणीची खूण असते. आठवण स्वतः आपल्या मनात असते. मात्र हे समजणं सोपं असलं तरी प्रत्यक्षात एखादी वस्तू सोडणं कठीण का वाटतं? कारण त्या वस्तूला आपण एक अर्थ दिलेला असतो. हे माझ्या आयुष्यातल्या त्या काळाचं चिन्ह आहे. ही मला त्या व्यक्तीची आठवण करून देते. मी हे तेव्हा घेतलं होतं जेव्हा माझ्या आयुष्यात सगळं वेगळं होतं. म्हणजे आपण वस्तू जपत नसतो. आपण स्वतःच्या आयुष्यातला एक भाग जपण्याचा प्रयत्न करत असतो. आणि याच कारणामुळे घरातील काही वस्तू आपल्या वर्तमानापेक्षा आपल्या भूतकाळाशी जास्त संबंधित असतात. पण इथे एक प्रश्न निर्माण होतो. जर एखादी वस्तू फक्त भूतकाळाची खूण असेल आणि आजच्या आयुष्यात तिचा काही उपयोग नसेल तर ती आयुष्यभर ठेवणं आवश्यक आहे का? याचं उत्तर प्रत्येकासाठी वेगळं असू शकतं. पुस्तकाचा हेतू प्रत्येक भावनिक वस्तू फेकून देण्याचा नाही. उद्देश आहे आपण ती वस्तू का ठेवतोय हे प्रामाणिकपणे समजून घेणं. कारण कधीकधी वस्तू आपल्याला आनंद देत असते. ती पाहिल्यावर मन प्रसन्न होतं. अशा वस्तूला ठेवण्यात अर्थ आहे. पण काही वेळा आपण वस्तू आनंदासाठी ठेवत नाही. आपण ती अपराधीपणामुळे ठेवतो. इतके पैसे दिले होते किंवा भीतीमुळे, कधीतरी उपयोगी पडेल किंवा कर्तव्याच्या भावनेमुळे. कोणीतरी प्रेमाने दिली आहे, ती कशी काढून टाकू? आणि मग वस्तू आपल्या आयुष्यात राहते. पण तिच्याशी जोडलेली भावना आपल्याला पुढे जाऊ देत नाही. यात आणखी एक सूक्ष्म गोष्ट आहे. काही वस्तू आपल्याला आपल्या जुन्या रूपाशी जोडून ठेवतात. पूर्वीचे कपडे, जुनी प्रमाणपत्र, जुनी आवड, जुन्या छंदाशी संबंधित वस्तू. कदाचित आपण आज वेगळे झालो आहोत, पण वस्तू अजूनही आपल्याला सांगत असतात, तू पूर्वी असा होतास. आणि म्हणूनच एखादी वस्तू सोडण्याचा निर्णय कधीकधी घर साफ करण्यापेक्षा मोठा असतो. तो स्वतःच्या वर्तमानाला मान्यता देण्याचा निर्णय असतो. हो, माझ्या आयुष्यात तो काळ होता. हो, त्या व्यक्तीची आठवण माझ्यासाठी महत्त्वाची आहे. पण मला त्या आठवणीसोबत ही वस्तू कायम ठेवण्याची गरज आहे का? हा फरक समजला की वस्तूंकडे पाहण्याची दृष्टी बदलते. आपण प्रत्येक वस्तूला लगेच ठेवायचं किंवा फेकायचं असं पाहत नाही. आपण तिच्या मागची भावना पाहतो, तिची आजची किंमत पाहतो आणि मग निर्णय घेतो. कारण शेवटी भूतकाळाचा आदर करण्यासाठी वर्तमानाला कायम त्याच वस्तूंनी भरून ठेवण्याची गरज नाही. काही आठवणी वस्तूंशिवायही जिवंत राहतात. काही माणसं वस्तूंशिवायही आपल्या मनात असतात. आणि काही प्रसंग तर आपण आयुष्यभर स्वतःसोबत घेऊन चालतो. म्हणूनच गुड बाय थिंग्स आपल्याला वस्तूंपेक्षा थोडं पुढे पाहायला शिकवतं. वस्तू सोडायची की नाही हा पहिला प्रश्न नाही. पहिला प्रश्न आहे, मी ही वस्तू का धरून ठेवली आहे? आणि त्या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर मिळालं की निर्णय घेणं थोडं सोपं होऊ लागतं. पण भावनांपेक्षा वेगळी एक आणखी मोठी शक्ती आहे, जी आपल्या घरात वर्षानुवर्ष वस्तू टिकवून ठेवते. ती म्हणजे कधीतरी उपयोगी पडेल. आणि हे छोटंसं वाक्य आपल्या घरात किती अनावश्यक वस्तूंना आयुष्य देतं हे पुढच्या भागात अधिक स्पष्ट होतं. वस्तूंचे मालक आपण की नकळत वस्तूंचेच? घर आवरायला सुरुवात केली की एक विचित्र गोष्ट लक्षात येते. एक वस्तू हातात येते, ती कुठे ठेवायची याचा विचार करावा लागतो. दुसरी वस्तू सापडते, ही अजून ठेवायची आहे. तिसरी दिसते, याची दुरुस्ती करून घेतली पाहिजे. आणि काही वेळाने लक्षात येतं, आपण घर आवरत नाहीये, आपण आपल्या वस्तूंच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहोत.
एखादी वस्तू विकत घेणं म्हणजे तिच्यासोबतचा संबंध तिथे संपत नाही. खरं तर तिथूनच तो सुरू होतो. ती घरात कुठे ठेवायची? तिची काळजी कशी घ्यायची? ती खराब झाली तर दुरुस्ती करायची का? तिची गरज नसताना ती कुठे ठेवून द्यायची? आणि एखाद्या दिवशी ती सापडत नसेल तर पुन्हा शोधायची. या सगळ्याला वेळ लागतो. कदाचित प्रत्येक वस्तूसाठी लागणारा वेळ इतका कमी असेल की आपल्याला तो जाणवतही नाही. पण घरात अशा वस्तू शेकडो असतील तर? छोट्या छोट्या जबाबदाऱ्यांचा हा ढीग हळूहळू मोठा होतो. आणि इथे गुड बाय थिंग्समधला एक महत्त्वाचा विचार समोर येतो. वस्तू आपल्याकडे आहेत याचा अर्थ त्या पूर्णपणे निष्क्रिय नाहीत. त्या आपल्या आयुष्यात काहीतरी मागत असतात. जादा, वेळ, लक्ष, देखभाल आणि कधीकधी मानसिक ऊर्जा. म्हणूनच माझ्याकडे ही वस्तू आहे या वाक्यामागे आणखीन एक वाक्य लपलेलं असतं. आता मला ही वस्तू सांभाळावीही लागेल. याचा अनुभव आपल्याला रोजच्या आयुष्यात सहज येतो. कपाटात कपडे खूप आहेत, पण सकाळी तयार होताना नेमकं काय घालायचं याचा निर्णय घेण्यासाठी वेळ जातो. स्वयंपाकघरात अनेक वस्तू आहेत, पण त्यातली एखादी वस्तू शोधण्यासाठी आधी बाकीच्या वस्तू बाजूला कराव्या लागतात. टेबलावर कागद, वस्तू आणि उपकरणं आहेत, म्हणून काम करण्यासाठी आधी टेबल मोकळं करावं लागतं. म्हणजे वस्तू फक्त जागा व्यापत नाहीत, त्या आपल्या कामाच्या प्रक्रियेतही जागा निर्माण करतात किंवा अडथळा आणतात. आणि इथे एक महत्त्वाचा फरक आहे. अधिक वस्तू असणं आणि अधिक सुविधा असणं हे नेहमी एकच नसतं. एखादी वस्तू खरंच उपयोगी असेल तर तिचं असणं आपल्या जीवनाला सोपं करू शकतं. पण उपयोग नसलेल्या वस्तूंची संख्या वाढली की सुविधा वाढण्याऐवजी व्यवस्थापन वाढतं. मग आपण वस्तू वापरण्यापेक्षा त्यांना व्यवस्थित ठेवण्यात वेळ घालवतो. आणखीन एक सूक्ष्म परिणाम होतो. घरात एखादी वस्तू अनेक दिवस दिसत राहिली की तिची उपस्थिती आपल्याला सामान्य वाटू लागते. पण तिची जागा, तिची देखभाल आणि तिच्याशी संबंधित जबाबदारी कायम असते. यामुळेच कमी वस्तूंचा विचार फक्त सौंदर्य किंवा स्वच्छतेपुरता मर्यादित राहत नाही. तो वेळ आणि लक्ष यांच्याशी जोडला जातो. कारण आपल्या आयुष्यात वेळ मर्यादित आहे, लक्षही मर्यादित आहे, मानसिक ऊर्जा देखील मर्यादित आहे. मग प्रश्न असा नाही की ही वस्तू माझी आहे का? तर प्रश्न थोडा वेगळा होतो. या वस्तूला माझ्या आयुष्यात जागा देण्याइतकी ती महत्त्वाची आहे का? हा प्रश्न कठीण आहे. कारण एखादी वस्तू महाग असू शकते, चांगली असू शकते, कधी काळी उपयोगीही असू शकते. पण आज ती तुमच्या जीवनात काय वाढवते? जर उत्तर काहीच नसेल तर फक्त तिची किंमत जास्त होती म्हणून तिला आयुष्यभर सांभाळण्याची गरज आहे का? इथे फुमिओ सासाकी यांचा स्वतःचा बदल महत्त्वाचा ठरतो. साधेपणाकडे वळण्याचा अर्थ त्यांच्यासाठी फक्त वस्तूंची संख्या कमी करणं नव्हता. तो आपल्या वस्तूंशी असलेल्या नात्याकडे नव्याने पाहण्याचा प्रवास होता. आपल्याला एखादी वस्तू आवडते म्हणून ती ठेवायची, की ती आपल्या वर्तमान जीवनात खरोखर मूल्य निर्माण करते म्हणून? हा फरक समजला की वस्तूंबद्दलचा निर्णय अधिक स्पष्ट होऊ लागतो. आणि मग घरात एखादी जागा रिकामी झाली तर ती रिकामीच राहते असं नाही. त्या जागेचा उपयोग दुसऱ्या गोष्टीसाठी होऊ शकतो. कदाचित तिथे शांतता येते, कदाचित कामासाठी जागा मिळते, कदाचित एखादी महत्त्वाची वस्तू व्यवस्थित ठेवता येते, कदाचित फक्त घर थोडं मोकळं वाटतं. पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे आपल्याला प्रत्येक वस्तूभोवती सतत निर्णय घ्यावे लागत नाहीत. काय ठेवायचं, कुठे ठेवायचं, कधी वापरायचं, कधी साफ करायचं, कधी दुरुस्त करायचं, कधी हलवायचं. या छोट्या निर्णयांची संख्या कमी झाली की मनाला थोडी मोकळीक मिळू शकते. म्हणून साधेपणा म्हणजे फक्त कमी वस्तू नव्हेत. साधेपणा म्हणजे अनावश्यक गोष्टींच्या व्यवस्थापनातून स्वतःला थोडं मुक्त करणं. आणि याच ठिकाणी एक खोल विचार समोर येतो.
आपण वस्तूंचे मालक आहोत असं आपल्याला वाटतं. पण प्रत्येक वस्तूसोबत आपला थोडासा वेळ, थोडी जागा आणि थोडं लक्ष जोडलेलं असतं. म्हणून कधीकधी प्रश्न असा विचारावा लागतो, ही वस्तू माझ्या आयुष्याची सेवा करते की मी तिची सेवा करण्यात माझ्या आयुष्यातला काही भाग खर्च करतोय? आणि हा प्रश्न वस्तूंपासून पुढे जातो. कारण काही वस्तू आपण त्यांच्या उपयोगासाठी ठेवत नाही, त्या आपल्याबद्दल काहीतरी सांगतात म्हणून ठेवतो. आपली प्रतिष्ठा, आपली जीवनशैली, आपली ओळख. इथून पुढचा विषय आणखी खोल आहे. आपण वस्तूंना वापरतोय की वस्तूंच्या माध्यमातून स्वतःची ओळख तयार करतोय? वस्तूंमध्ये आपण स्वतःला शोधायला लागलो तर? काही वस्तू आपल्या घरात फक्त वापरण्यासाठी नसतात, त्या आपल्याबद्दल काहीतरी सांगत असतात. तुमचा फोन कोणता आहे, तुम्ही कोणते कपडे घालता, घर कसं दिसतं, कोणती पुस्तकं तुमच्या कपाटात आहेत, कोणत्या वस्तू तुमच्याकडे आहेत, या सगळ्या गोष्टी नकळत तुमच्या प्रतिमेचा भाग बनू शकतात. आणि ही प्रक्रिया इतकी हळूवार घडते की तिची सुरुवात नेमकी कधी झाली हे आपल्यालाच कळत नाही. समजा एखाद्या व्यक्तीने नवीन मोबाईल घेतला, त्याला त्याची गरज होती म्हणून त्याने घेतला, ही एक गोष्ट. पण दुसरी परिस्थिती अशी असू शकते की त्याच्यासारख्या आसपासच्या लोकांकडे नवीन मॉडेल आहे म्हणून त्यालाही तसंच काहीतरी हवं वाटू लागलं. इथे मोबाईलचं काम बदलतं. तो फक्त संवादाचं साधन राहत नाही, तो मी कुठे उभा आहे याचं उत्तर देणारी वस्तू बनतो. याच ठिकाणी तुलना आपल्यावर परिणाम करू लागते. आपण एखाद्याची वस्तू पाहतो, मग स्वतःकडे पाहतो, मग नकळत तुलना होते. त्याच्याकडे हे आहे, तिच्याकडे ते आहे, माझ्याकडे अजून का नाही? आणि काही क्षणांपूर्वी आपल्याला ज्या वस्तूची गरजही वाटत नव्हती ती अचानक महत्त्वाची वाटू लागते. कारण आता ती वस्तू गरजेचा विषय राहिलेली नसते, ती आपल्या मनातल्या तुलना आणि प्रतिमेचा विषय बनलेली असते. फुमिओ सासाकी यांच्या विचारांचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. आपण वस्तू जमा करताना कधीकधी त्या वस्तूंच्या उपयोगापेक्षा त्यांच्यामधून दिसणाऱ्या स्वतःच्या प्रतिमेला जास्त महत्त्व देतो. महागडी वस्तू घेतली की स्वतःबद्दल थोडं चांगलं वाटतं. नवीन कपडे घेतले की आत्मविश्वास वाढल्यासारखा वाटतो. घर सुंदर सजवलं की स्वतःबद्दल समाधान वाटतं. नवीन उपकरण घेतलं की आपण पुढे जात असल्याची भावना येते. या भावना चुकीच्या नाहीत. प्रश्न इतकाच आहे, त्या भावनांसाठी आपल्याला प्रत्येक वेळी नवीन वस्तूची गरज पडू लागली आहे का? कारण जर उत्तर हो असेल तर वस्तू हळूहळू आपल्या आत्ममूल्याशी जोडली जाऊ लागते. मग वस्तू चांगली असली तर आपण चांगले, वस्तू महाग असली तर आपण महत्त्वाचे, वस्तू नवीन असली तर आपण मागे नाही, आणि वस्तू नसली तर मनात एक कमीपणाची भावना निर्माण होऊ शकते. हीच गोष्ट धोकादायक बनते. कारण वस्तू बदलतात, तंत्रज्ञान बदलतं, फॅशन बदलते, लोकांच्या पसंती बदलतात. आज ज्याला प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जातं ते काही वर्षांनी सामान्य होऊ शकतं. मग जर आपली ओळख त्या वस्तूवर उभी असेल तर वस्तू बदलली की स्वतःबद्दलची भावना देखील बदलू शकते. वरूनच पुस्तकाचा विचार आपल्याला एका वेगळ्या दिशेने घेऊन जातो. माझ्याकडे काय आहे या प्रश्नापेक्षा मी कोण आहे हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. कारण एखादी वस्तू तुमचं जीवन अधिक चांगलं करू शकते, पण ती तुमची किंमत ठरवू शकत नाही. तुमच्याकडे महागडा फोन नसला तरी तुमच्या विचारांची किंमत कमी होत नाही. तुमच्या कपाटात ब्रँडेड कपडे नसले तरी तुमची ओळख कमी होत नाही. तुमच्या घरात सजावटीच्या वस्तू कमी असल्या तरी तुमचं जीवन अपूर्ण होत नाही. आणि कदाचित याच ठिकाणी साधेपणाचा खरा अर्थ समोर येतो. वस्तू कमी करणे म्हणजे फक्त वस्तूंचा त्याग नाही. कधीकधी स्वतःची किंमत वस्तूंपासून वेगळी करण्याची प्रक्रिया आहे.
पण तुलना फक्त बाहेरच्या लोकांशी होत नाही. कधी आपण आपल्या कालच्या स्वतःशीही तुलना करतो. पूर्वी माझ्याकडे हे नव्हतं, आता आहे. पूर्वी मी इथे होतो, आता इथे पोहोचलो. या प्रवासात वस्तू आपल्या प्रगतीच्या खुणा बनतात आणि त्या जपणं स्वाभाविक आहे. पण इथेही स्वतःला विचारण्यासारखं आहे, ही वस्तू माझ्या प्रवासाची आठवण आहे का, की माझ्या वर्तमान ओळखीचा आधार बनली आहे? फरक छोटा वाटतो, पण तो खूप मोठा आहे. कारण आठवणीचा आदर करता येतो, पण स्वतःची किंमत त्या आठवणीवर अवलंबून ठेवण्याची गरज नाही. आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. आपण एखादी वस्तू खरेदी करतो तेव्हा अनेकदा मनात तिच्यासोबत एक नवीन मी तयार होत असतो. हा फोन घेतल्यावर मी अधिक व्यवस्थित काम करेन. हे कपडे घेतल्यावर मी अधिक आत्मविश्वासाने वागेन. हे उपकरण घेतल्यावर मी हा छंद सुरू करेन. ही पुस्तकं घेतल्यावर मी नियमित वाचायला सुरुवात करेन. म्हणजे आपण कधीकधी वस्तू विकत घेत नसतो. आपण स्वतःची एक नवीन आवृत्ती विकत घेण्याचा प्रयत्न करत असतो. पण वस्तू घरी येते आणि काही दिवसांनी लक्षात येतं, वस्तू बदलली, पण आपण तसेच. म्हणूनच गुड बाय थिंग्सचा हा विचार केवळ कपाट आणि घरापुरता राहत नाही. तो स्वतःची ओळख कुठे ठेवली आहे याचा विचार करायला लावतो. जर माझ्याकडे असलेल्या वस्तू उद्या अचानक नसतील, तर माझ्यातलं खरं काय उरेल? माझे विचार, माझे अनुभव, माझी नाती, माझी कौशल्य, माझं व्यक्तिमत्व, माझ्या निवडी. म्हणजेच वस्तू माझ्या आयुष्याचा भाग असू शकतात, पण त्या माझ्या आयुष्याचा अर्थ बनायला नकोत. आणि जेव्हा हा फरक समजतो, तेव्हा साधेपणा म्हणजे कमीपणा वाटत नाही. तो उलट एक प्रकारचं स्वातंत्र्य वाटू लागतो. पण इथे अजून एक प्रश्न बाकी आहे. आपण वस्तूंच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असू, तर नवीन वस्तू मिळाल्यानंतर मिळणारा आनंद कायम का राहत नाही? काही दिवसांनी तीच वस्तू साधी का वाटू लागते आणि मग मन पुन्हा पुढच्या गोष्टीकडे का धावतं? याच चक्राकडे आता पाहायचं आहे. कमी वस्तू म्हणजे कमी आयुष्य नाही, अधिक जीवन. इथपर्यंत आपण पाहिलं की वस्तू आपल्या इच्छा, भावना, वेळ आणि ओळखीशी किती खोलवर जोडल्या जाऊ शकतात. पण आता प्रश्न आहे, या सगळ्यातून बाहेर पडायचं कसं? याचा अर्थ घर रिकामं करणं किंवा प्रत्येक वस्तू फेकून देणं असं अजिबात नाही. खरा बदल एका साध्या गोष्टीपासून सुरू होतो. आपल्या आयुष्यात खरंच मूल्य वाढवणाऱ्या वस्तू आणि फक्त जागा व्यापणाऱ्या वस्तू यांच्यात फरक ओळखणे. एखादी वस्तू तुम्ही नियमित वापरत असाल, तुमचं काम सोपवत असेल किंवा तुम्हाला खरोखर आनंद देत असेल, तर ती ठेवण्यात अर्थ आहे. पण एखादी वस्तू फक्त कधीतरी लागेल, पैसे खर्च केले आहेत, सगळ्यांकडे आहे, या कारणांनी टिकून असेल, तर तिच्याकडे पुन्हा पाहण्याची वेळ आली आहे. कारण वस्तू कमी झाल्यावर फक्त कपाट मोकळं होत नाही, त्यांच्यासोबत येणारी देखभाल कमी होते, निर्णय कमी होतात, शोधाशोध कमी होते आणि लक्षासाठी थोडी अधिक जागा तयार होते. म्हणून साधेपणा म्हणजे स्वतःला कमी गोष्टी देणं नाही, आपल्यासाठी महत्त्वाच्या गोष्टींना अधिक जागा देणं आहे. आणि शेवटी उद्देश सगळ्यात कमी वस्तू असणं हा नाही. उद्देश एवढाच, माझ्या आयुष्याला खरंच मूल्य देणाऱ्या गोष्टी माझ्याकडे राहाव्यात आणि बाकीच्या गोष्टींनी माझ्या आयुष्यावर अनावश्यक भार बनू नये. पण या सगळ्याचा खरा अर्थ फक्त घर मोकळं करण्यात नाही, कारण पुढचा प्रश्न अजून मोठा आहे. वस्तू कमी केल्यानंतर आपल्या आयुष्यात निर्माण झालेली जागा आपण नेमकी कशासाठी वापरणार? खरा निरोप वस्तूंना नाही, अनावश्यक ओझाला. शेवटी प्रश्न हा राहत नाही की आपल्या घरात किती वस्तू आहेत. प्रश्न बदलतो, या वस्तू आपल्या आयुष्यात काय वाढवत आहेत? काही वस्तू आपलं काम सोपवतात,
काही आपल्याला आनंद देतात, काही आपल्या आवडीनिवडींचा भाग असतात. अशा वस्तू ठेवण्यात काहीच चुकीचं नाही. पण काही वस्तू फक्त जागा घेतात, काही भूतकाळाशी बांधून ठेवतात, काही तुलना वाढवतात, काही कधीतरी लागेल या भीतीमुळे टिकून राहतात, आणि काही वस्तूंची संख्या इतकी वाढते की त्यांना सांभाळण्यातच आपल्या आयुष्याचा थोडासा भाग खर्च होऊ लागतो. म्हणूनच गुड बाय थिंग्सचा अंतिम विचार वस्तू फेकण्याबद्दल नाही, तो कशाला आपल्या आयुष्यात जागा द्यायची याची जाणीव निर्माण करण्याबद्दल आहे. कारण जागा फक्त कपाटात नसते, जागा आपल्या वेळेत असते, जागा आपल्या लक्षात असते, जागा आपल्या मनात असते. आणि जेव्हा अनावश्यक गोष्टी कमी होतात तेव्हा ही जागा आपल्या खऱ्या प्राधान्यांसाठी वापरता येते. कदाचित कुटुंबासाठी, कदाचित एखाद्या स्वप्नासाठी, कदाचित शांतपणे स्वतःसोबत राहण्यासाठी, कदाचित अशा जीवनासाठी ज्यात सतत काहीतरी मिळवण्यापेक्षा जे आधीपासून आहे त्याचा अनुभव घेता येईल. म्हणून साधेपणाचा अर्थ असा नाही की माझ्याकडे काहीच नसावं, तर तो असा आहे, माझ्याकडे जे काही आहे त्याने माझ्या आयुष्याची सेवा करावी. माझं आयुष्य त्या वस्तूंची सेवा करण्यात जाऊ नये. आणि कदाचित इथेच या पुस्तकाचा सर्वात मोठा संदेश दडलेला आहे. आपल्याकडे किती वस्तू आहेत हा खरा प्रश्न नाही, त्या वस्तूंसाठी आपण आपल्या आयुष्यात किती जागा दिली आहे हा खरा प्रश्न आहे. कधीकधी जीवन बदलण्यासाठी आणखी काही मिळवण्याची गरज नसते. काही अनावश्यक गोष्टींना निरोप देणं पुरेसं असतं, कारण शेवटी आपण वस्तूंना निरोप देत नसतो, आपण त्यांच्यासोबत आलेल्या अनावश्यक ओझ्याला निरोप देत असतो. कदाचित या संपूर्ण प्रवासानंतर कमी वस्तू या शब्दाचा अर्थ तुमच्यासाठी थोडा बदलला असेल. कारण सुरुवातीला आपल्याला वाटतं साधं जीवन म्हणजे कमी वस्तू, पण फुमिओ सासाकी यांच्या विचारांकडे खोलवर पाहिलं तर गोष्ट त्यापेक्षा मोठी आहे. साधेपणा म्हणजे स्वतःला गोष्टींपासून वंचित ठेवणं नाही. साधेपणा म्हणजे आपल्या आयुष्यात खरंच महत्त्वाच्या असलेल्या गोष्टी ओळखणं आणि त्यांच्यासाठी जागा निर्माण करणं. आपण आयुष्यभर काहीतरी मिळवत राहतो. नवीन वस्तू, नवीन कपडे, नवीन उपकरणं, नवीन अनुभव, आणखी थोडं चांगलं घर, आणखी चांगली जीवनशैली. आणि या सगळ्याच्या मध्ये एक गोष्ट कधीकधी विसरतो. आपल्याला खरंच किती गोष्टींची गरज आहे? कारण प्रत्येक नवीन वस्तू आपल्या घरात येताना फक्त तिची जागा घेत नाही, ती आपल्या वेळेचा थोडासा भाग घेते, आपल्या लक्षाचा थोडासा भाग घेते. कधी तिच्यासोबत एखादी अपेक्षा येते, कधी तुलना, कधी आठवण, कधी भीती, आणि कधी स्वतःला सिद्ध करण्याची इच्छा. म्हणूनच या पुस्तकाचा खरा निरोप वस्तूंना नाही, तो त्या सगळ्या अनावश्यक ओझ्याला आहे जे आपण वस्तूंच्या माध्यमातून नकळत आपल्या आयुष्यात आणतो. आणि कदाचित म्हणूनच आपल्याकडे किती वस्तू आहेत हा खरा प्रश्न नाही, त्या वस्तूंसाठी आपण आपल्या आयुष्यात किती जागा दिली आहे हा खरा प्रश्न आहे. कारण जागा फक्त घरात नसते, जागा आपल्या वेळेत असते, जागा आपल्या मनात असते, जागा आपल्या लक्षात असते. आणि आयुष्य खरोखर समृद्ध होतं तेव्हा जेव्हा ही जागा अशा गोष्टींसाठी उपलब्ध असते ज्या खरंच आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. माणसं, नाती, अनुभव, शांतता, स्वतःची वाढ आणि आपल्या आयुष्याला अर्थ देणाऱ्या गोष्टी. म्हणून आज या व्हिडिओनंतर तुम्हाला घरातील प्रत्येक वस्तू फेकून देण्याची गरज नाही. फक्त पुढच्या वेळी एखादी वस्तू हातात घेताना एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा, ही वस्तू माझ्या आयुष्यात खरंच मूल्य वाढवते आहे का? जर उत्तर हो असेल, तिला तिची जागा द्या. आणि जर उत्तर नाही असेल, तर तिला सोडण्याची शक्यता स्वतःला द्या. कारण कधीकधी
काहीतरी सोडणं म्हणजे गमावणं नसतं. कधीकधी ते स्वतःसाठी जागा निर्माण करणं असतं. आणि आता एक शेवटचा प्रश्न. तुमच्या घरात अशी एक वस्तू कोणती आहे जी तुम्ही वापरत नाही, जिची आज तुम्हाला फारशी गरज नाही, पण तरीही तुम्ही तिला सोडू शकत नाही? तिचं कारण काय आहे? आठवण, भीती, भावना की फक्त सवय? तुमचं उत्तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण कदाचित तुमचं उत्तर वाचून दुसऱ्या कोणाला स्वतःच्या आयुष्याकडे नव्याने पाहण्याची सुरुवात मिळेल. आणि जर गुड बाय थिंग्समधून तुम्हाला एक नवीन विचार मिळाला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा. अशाच पुस्तकांमधील खोल विचार, जीवन बदलणारे धडे आणि स्वतःकडे नव्या नजरेने पाहायला लावणारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एका अशाच पुस्तकातून आपल्या आयुष्याला थोडं अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तोपर्यंत एक गोष्ट लक्षात ठेवा. आयुष्य मोठं करण्यासाठी नेहमी अधिक गोष्टींची गरज नसते. कधीकधी अनावश्यक गोष्टी कमी केल्या तरी त्यात अधिक जीवन सामावू शकतं. भेटूया पुढच्या